तर वैष्णवी हगवणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार आहे। तर निलेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना झालेल्या आहेत। वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। दरम्यान बाळ परत मागायलाही गेल्यावर निलेशनं बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप कसपटे कुटुंबानं केलेला आहे। या प्रकरणामध्ये निलेशवर गुन्हा दाखल झालेला आहे। आपल्याकडं अगवणे जे आहे शशांक आणि दुसरा सुशील त्या दोघांचे पण लायसन्स इश्यू झालेले आहेत, कोथरूड पोलीस स्टेशन आणि वारजे पोलीस स्टेशन। निलेश चव्हाणचं सुद्धा लायसन्स आपल्या वारजे पोलीस स्टेशन इश्यू झालेलं आहे। त्याच्यामुळे या तिन्ही जी आहेत आरोपी यांचं लायसन्स वेपन लायसन्स कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव ऑलरेडी आपण सबमिट करत आहोत। तर वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याची माहिती मिळते। निलेश चव्हाणनं पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळे फरार झाला असा आरोप वैष्णवीचे काका मोहन कसपट यांनी केला आहे। राजेंद्र हगवणेही पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता याची माहिती पोलिसांना दिली होती, मात्र त्यानंतर हगवणे पसार झाला। अगदी तसंच काहीसं निलेशच्या बाबतीत घडलं। पोलीस त्या चुका वारंवार करतायत असा आरोप कसपट यांनी केला आहे। त्यावेळेला पहिली आम्ही एनसी नोंदवली त्यावेळेला जर त्याला पकडला असता तर त्याला पळायला चान्स मिळाला नसता। पोलिसांना कामं असतील जे असतात ते, परंतु या तपासाकडेही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। त्याला लवकरात लवकर पकडावे ही आमची इच्छा। बंडू फाटकचे जे आता आम्हाला पुन्हा समजले की आम्ही लोकेशन सांगितलं होतं तर तिथं त्यांना मिळून आलं नाही असं ते म्हटले, परंतु आत्ता ज्या माहितीप्रमाणे बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर ते होताच। म्हणजे आता काय यातून बोध घ्यावा आम्हालाही समजत नाही काय। बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचंय। ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा, आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही। मी माझ्या कार्यक्रमात घरीच बिझी होतो, त्याच्यामुळे मी काय त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। आणि या राजेंद्र हगवणेने या असं काय कृत्य केले याची काही मला कल्पना नव्हती।